आज सुट्टी झालेली आहे दवाखान्यातून, हॉस्पिटलमधनं. मी 4 दिवस ॲडमिट होतो तिथं. ज्या दिवशीपासून मी गडावरून आलो, सप्तशृंगी गडावरून, त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ॲडमिट होतो. तुम्हाला ते मी सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये. एक चटकीन भेटली होती ती. त्या रोडावरती आम्ही गेलो होतो, बॅक साईडच्या रोडावरती. सामसूम रोड होता एकदम तो. तिथं मग पूर्ण रोडावरती 7-8-9 किलोमीटरपर्यंत कोणतीच बाई दिसली नाही आम्हाला, पण ती एकच बाई दिसली होती. आणि तो व्हिडिओ त्या मिनिटाला आम्ही चालू केला. मी थोडंसं 50-1 मीटरपर्यंत पुढं लांब गेलो आणि नंतर बॅकग्राऊंडसाठी कॅमेरा दाखवण्यासाठी कॅमेरा फिरवला, तर त्याचं डायरेक्ट कॅमेरा अडकून गेलेला होता, मोबाईल हँग पडून गेला. नंतर पाहिलं ती बाई पण मागून गायब होऊन गेली. ती जास्त अंतर नव्हता, मोजून 50-1 मीटरचा अंतर होता. ती बाई डायरेक्ट गायब होऊन गेलेली होती. त्याच्यामुळं मग ते मित्र होतं सोबत, त्याला तर काही झालं नाही. तो ऑलरेडी तो चंडाळाच येतो, काही विषय नाही. तो एक स्वतः राक्षस आहे. पण मग मी आजारी पडून गेलो. मी 4 ते 5 दिवस, म्हणजे आज गुरुवार, रविवारपासून ॲडमिट, तर आज गुरुवारी डिस्चार्ज झालो. आज आलो डिस्चार्ज करून. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कोणता रस्ता होता, अजून मी हॉस्पिटलमध्ये होतो, काय काय झालं. तर मित्रांनो, आपण आता फिरून आलेलो होतो सप्तशृंगी गड फिरून आलो. त्या दिवशी मी आजारी पडून गेलो, कारण की काय ते आपल्याला ती चटकी नव्हती का, चटकीन महाग लागून गेली होती माझ्या. त्या प्रीत्याला तर काही झालं नाही, पण मी आजारी पडून गेलो. आणि तुम्ही बघू शकता, मी डायरेक्ट आजारी पडून ॲडमिट झालेलो आहे. 2 दिवस झाले ॲडमिट झालेलो आहे मी इथं. 2 दिवस होऊन मी बोर होऊन गेलेलो आहे एकदम. काही काम नाही. तिकडं माझं समोर टी व्ही लागलेली, ते समोर टी व्ही बघायचं काम चालून बोर झालेलं आहे एकदम. आणि तसंच मला 2 दिवसापासून प्रीतेश भेटायला येऊ राहिला. तो आला आत्ता, थोडा वेळ झाला. गेम खेळू राहिला तो. काय खेळू राहिला काय माहिती, ते असं करू राहिलं की असं माझ्या या हातामुळं खेळताना येऊ राहिलं मला. नाही तर त्याला सांगितलं असतं मी. आता त्याच हातात कॅमेरा पकडेल, हाऊस आहे ना आपल्याला जास्त. तर बाकीचं आता काय पूर्ण व्हिडिओ नाही बनवता येणार, बाकीचं नंतर डिस्चार्ज झाल्यावरती बनवलं व्हिडिओ. त्याला सांभाळून जावं, मला तर तसं काही भरोसा राहत नाही. पण मग आता ते झालं. हो, आता एवढं टेन्शन नाही घेत मी. पण परत जाऊ आपण कुठेतरी फिरायला एकदा, तर बघून घ्या. आणि जे मी ॲडमिट होतो तिथं, जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याच्यात आवाज तर कडक येतच असेल, कारण की माझा तो ॲडमिट झाला त्या दिवशीपासून आज पण तसाच आहे. आवाजला काही फरक नाही, माझा आवाज कडकच आहे. त्याच्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही म्हणशाल परत आजारी होता का नाही, आवाज तर तसा दिसतोय, तसं काही नाही. आणि जाऊन तर आलं, एवढ्या मोठ्या गोळ्या दिलेल्या आहेत. त्या 1001 रुपयाच्या गोळ्या असतील, त्या काही सांगता येत नाही. त्या गोळ्या दिलेल्या आहे. आता त्या गोळ्या 5 दिवसांच्या दिलेल्या आहे. त्या 5 दिवस घ्यायच्या. परत 5 दिवसानंतर परत ब्लड टेस्ट करायचं. ब्लड टेस्टला तर काही नाही, आपली स्वतःचीच लॅब आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. ब्लड टेस्ट करायचा, परत डॉक्टरकडे जायचं, त्यांना दाखवायचं रिपोर्ट कसे काय, मग ते सांगतील गोळ्या वगैरे द्यायची का नाही. असं लोक आहे तर ठीक, नाही तर मग परत गोळ्या देतील. परत जे आहे ते करायचं प्रोसेस. मागात पडली ती गंमत, पण जाऊ द्या. 4-5 दिवस असे फालतू गेलेले, त्याचे चालू झालं होतं. एन्जॉय कधी करायचा मग. असं बी तिथं झोपेलच होतो मी. खाली बी जाता येणं, वरती बी कुठं फिरायला ऑप्शन नाही राहत. ते वेनफ्लो टाकला असतो, त्याच्यामुळं बरं आहे जे ते चालू राहते. आणि राहिली दुसरी केसांची दाढीची गंमत, ते आता उद्या जाईल मी दुकानाकडे, तेव्हा बघेल आमचा कारागीर आहे का नाही, त्याला टाईम आहे का नाही. मग त्याचं टाईमानुसार मग मी जाईल, करून टाकल. पुढच्या वेळेला बघू, ब्लॉगमध्ये असेल क्लीन कटिंग तर चांगलीच गोष्ट आहे. चला बाय दोस्तो.